तारा आता तुझी बहीण होणार आहे कायमची। आई आई तुम्ही शांत व्हा। आणि श्रावणी, तुझ्या मनात अजून त्या ताराबद्दल इतकी कटुता काय? अगं तारामुळे आपला शरीर जिवंत आहे, कळतंय का तुला? आराध्या गेल्यानंतर त्याची काय अवस्था झाली होती तुला माहितीये ना? तिचे खूप उपकार आहेत आपल्यावर। निरपेक्ष बुद्धीने तिने हे सगळं केलंय, याची जरा जाण ठेवा तुम्ही। हे बघा, लग्न समारंभात मनापासून आणि प्रेमाने सहभागी व्हा, कळतंय का? कदाचित माझ्या डोळ्यासमोरचं हे शेवटचंच मंगल कार्य असेल, ते नीट पार पडावं एवढीच इच्छा आहे माझी। आई आई तुम्ही असं बोलू नका बरं। अहो तुम्हाला अजून पतवंड बघायची आहेत। हा श्रावणी, अक्षय जरा मनावर घ्या बरं। श्रावणी, ती मेहंदी काढण्यासाठीची टीम आहे ना, तू फायनल कर। आणि अक्षय, ते फुलांचं तोरण तू बघा। आराध्या, चल, झालं ते झालं, पण दर्शन छान झालं ना? देवीसमोर उभे होतो तेव्हा असं प्रसन्न वाटत होतं, बाहेरचं काही आठवत नव्हतं। चल आता फार विचार नको करू, काही सिरियस नाही आहे एवढं। निघूया। रिक्षा, चला आता घरी पोचलो की फ्रेश होऊन एक 2-3 कॉल्स करायचे आहेत महत्वाचे। कॉल्स? श्रेयस, काय? श्रेयस फोन नाहीये। फोन राहिला बहुतेक मंदिरातच। हा काय? हो, मला वाटतं दर्शनाच्या वेळी गाभाऱ्यातच राहिला। आता काय करायचं? आता काय, आपण लग्नाची खरेदी करणार आहोत तेव्हा एक नवीन फोन घेऊन टाकू। नाही नाही बाबा, नको। अरे आपल्या फोन मध्येच आपलं सगळं असतं ना। तू प्लीज गाडी वळव ना, आपण एकदा जाऊन बघूया का प्लीज? आराध्या, अगं एवढा वेळ तिथेच फोन असेल का? कोणीतरी नेला असेल उचलून। असेल गाभाऱ्यातच असेल। चोरांना देवाची तर भीती वाटतच असेल ना। चल ना, चल प्लीज एकदा जाऊन बघूया ना प्लीज। अगं हे बघ, आता घरापर्यंत पोहोचलोय आपण, घर आलंच आपलं। एक काम करतो, तुला घरी सोडतो हवं तर, आणि मी जाऊन घेऊन येतो। नको, मी येते तुझ्या बरोबर। चल बर, चल जाऊ। तिथे पटकन चालवा, पटकन। थांबा। अरे आता नजरेसमोर होते, गेले कुठे? अरे ही मुंबई आहे बाबा, वाल्यांचे रस्ते इथे हरवतात। आता कुठे खजिना हाती लागलाय, असा सहज सुटू देणार नाही। पाताळात जावं लागलं ना तरी मी शोधून काढेन। आई टेन्शन घेऊ नका, दोघेच गेलेत फिरायला, ट्रॅफिक लागलं असेल, येतील ना। हो ना। संजय, ताई ताई काय हो? ते मेहंदी हळद त्याचं ठरवायचं होतं ना, काय झालं त्याचं? ताई ते ठरेलच हो, पण लग्नातलं सगळ्यात महत्वाचं काम राहिलंय, मेनू ठरवायचं। आणि मला वाटतंय मेनू ठरवायचं काम आईंनी करावं। असं म्हणताय?
चला यादी करायला घेऊया. हा, पण ते पारंपरिक पदार्थ पाहिजेत हो सगळे. तुमचं ते पास्ता फिस्ता नको. हे बघा आलेच. काय उशीर का झालं तुम्हाला? अगं हिचा फोन राहिला होता देवळात, मग परत जावं लागलं. थांब आराध्या. काय झालं? तुझा चेहरा का असा पडलाय? फोन मिळाला ना? काय रे श्रेयस, काय झालं? माझ्या नातसुनेला त्रास दिलास की काय? अगं काही नाही, ते देवीच्या प्रसादातला नारळ फोडला तर तो आतून जरा काळा निघाला, म्हणून अपसेट झाली. ती तिला वाटतंय अपशकुन झालं असं, म्हणून जरा डिस्टर्ब. शकुताई, हे बघ आराध्य, तर त्यात काय एवढं? या अशा गोष्टी ना आपल्या मनाला लावून घ्यायच्या नसतात. हा, खरंय. हा, अरे अरविंद, तरीही मनात शंका तर येतेच ना. आता हे दोघं जण लग्न निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून गेले होते ना. मग हे असं होणं तसं चांगलं नाहीये. मी एक काम करते, मी गुरुजींशी बोलते आणि कुठली पूजा अर्चा करायची असेल तर तेही विचारून घेते त्यांना. विचार विचार, म्हणजे मनाचं समाधान होईल. पण मुळात आपणच मन खंबीर ठेवायला हवं. आई अगदी बरोबर बोललात तुम्ही. आराध्या, चल माझ्या बरोबर. चल ये. चल बरं, आधी इथे बस. ये. मी काय सांगते ते ऐक. बस बस खाली बस. हे बघ, असं मनाला लावून घ्यायचं नाही. असा का चेहरा पाडून बसलेस? अगं नारळच तो, निघाला खराब तर निघाला. शेवटी निसर्ग की नाही. मग आपल्याच वाट्याला हे असं का आलं?